नमस्कार सगळ्यांना. तर आता सुरुवात झालेली आहे. दुपारची 2 वाजले. आता लाईट नाही ना त्याच्यामुळे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. कशासाठी चाललो आणि का चाललो तर तुम्हाला पुढे दिसेल. चला मग राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पहा. कर आणि चल आता बघू. काय नाही, पाण्याची बॉटल नाही बस. हा एक टाकलं तर पिशवी. चल चला बस बघू. घे ना मग घेते. तर आता दुपारचे 2 वाजले. तर सगळं काम बी आवरूस तोपर्यंत उशीर झाला मला. पण माझं पण काम होतं डीमार्टमध्ये, त्याच्यामुळं मला शिवडला जायचं होतं. तर म्हणलं चला जाऊया आणि मला काय घ्यायचं होतं काय नाही ते तुम्हाला पुढं सांगते मी. पण आता आम्ही सगळं घरातलं कामं आवरून निघालो. सकाळी पापड वगैरे सुकाय ठेवले होते थोडा वेळ, ते पण घरामध्ये ठेवून दिले. कपडे वगैरे सुकलेले काढून घेतले. बाहेर कुठं जायचं म्हटलं की घरातली पहिली तयारी करूनच मगच जायला लागतं, त्याच्याशिवाय काय बाहेर पडता येत नाही. तोंडावर ऊन चमकतंय एकदम जास्त. खूप ऊन नाही का दुपारचं, जास्त ऊन राहतं. तर आता बसची वाट पाहिली आम्ही बस स्टॉपला येऊन, पण आज रविवार असल्यामुळं बसच मिळाली नाही. मग आम्ही काय केलं, रिक्षा मिळते शेअरिंगच्या, मग त्या डायरेक्ट रिक्षाने बेलापूरला गेलो. बेलापूरच्या डीमार्टमध्ये जाणार होतो, कारण म्हणलं चला आता बस काय तिकडे शिवडच्या तिकडे जायला मिळाली नाही, त्याच्यामुळं मग बेलापूरलाच गेलो तिथून रिक्षाने. आणि तिथं गेल्याच्यानंतर काय घ्यायची ते तुम्हाला दाखवते. थोडंसंच काम होतं, पण आता आज रविवारसुद्धा होता, सुट्टी पण होती, म्हणून म्हणलं चला मग वैष्णवीला पण घ्यायचं होतं आणि माझं पण थोडंसं काम होतं, त्याच्यामुळं मग मी पण गेले होते. तर आता इथं आम्ही डीमार्टमध्ये आलो आहोत. तर डीमार्टमध्ये येण्याचं कारण हेच की सामान वगैरे त्या दिवशी आम्ही वाशीवरनं भरलेलं आहे सगळा किराणा. फक्त पाण्याच्या बॉटल आणि वैष्णवीला आता उन्हाळा चालू आहे ना, तर खूप गरम होतं, त्याच्यामुळं मग कॉटनचे असे टी शर्ट किंवा कुर्ते रोज यूज करण्यासाठी घ्यायचे होते, त्याच्यामुळं आम्ही डीमार्टला आलतो. आणि मला पण घरामध्ये तसले ते क्लिपा मिळतात ना भिंतीला चिटकवायच्या, त्या घ्यायच्या होत्या. कारण आपले छोट्या मोठ्या वस्तू आपण कॅलेंडर वगैरे असं काय काय लावतो बाथरूममध्ये, ब्रशचं खोकं हे असं, त्याच्यासाठी मला त्या क्लिपा पण घ्यायच्या होत्या. आणि मग म्हणलं चला डीमार्टमध्ये चांगलं मिळतं, तर इथं आलो. तिथं मस्त पाहिलं इकडं तिकडं, तर रब्बल वगैरे चॉप सगळं होतं, पण खूप महाग होतं. मग आम्ही काय अशा वस्तू डीमार्टमधून आम्हाला काय परवडत नाहीत, आम्ही घेतच नाहीत. पण म्हणलं बघूया कशा आहेत, तर त्याची रेट खूप होतं, रेट बघूनच ठेवून दिले. त्याच्यानंतर आता इकडं कुर्ते वगैरे पाहिले, तर कॉटनचे कुर्ते होते, काही असे पण होते ह्याचे मिक्स सगळं टेरेकोट आणि कॉटन. तर तिला घ्यायचे होते, पण ते गळे आहेत ना पूर्ण असे व्यवस्थित नव्हते, गोलगळे होते म्हणजे, तर ते पण तिला नाही आवडले. मग त्याच्यानंतर टी शर्ट वगैरे पाहिले, एकच कुर्ता घेतला आणि एक टी शर्ट घेतलं. कारण आता उन्हाळ्यात कसं होतं, गरम एवढं होतं ना रात्रीचं बिन दिवसा बी, त्याच्यामुळं मग थोडेसे कॉटनचा कपडा घातला ना तर अंगाला पण थंडावा लागतो, त्याच्यामुळं जरा मग म्हणली चल. मग आज तिला सुट्टी असल्यामुळं मग आमचं थोडंसं काम सोपं झालं, घरातलं पण थोडंसं आवरून घेतलं. विशालचे पप्पा विशाल गावी गेलेले, तर मेन काम आमचं हे होतं की आम्हाला पाहिजे होत्या पाण्याच्या बॉटल. तर पाण्याच्या बॉटलच नव्हत्या घरामध्ये, कारण खूप दिवस झालं पोरं बाहेर नेऊन काय करतात, घरी परत घेऊनच येत नाही, विसरून येतात तिकडंच. त्याच्यासाठी मग पाणी थंड प्यायचं असतं त्यांना बाहेरून आल्याच्यानंतर, तर बॉटल नसल्यामुळं मग मला पण फ्रीजमध्ये पाणी काय ठेवायला येत नव्हतं. मग 4-5 बॉटल आम्ही इथं घेतल्या. सगळीकडे पाहिल्या आधी कुठल्या चांगल्या आहे, कशा आहे, किंमत वगैरे पाहून घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही फायनली 4 बॉटल घेतल्या. घरामध्ये होती एक, आणि म्हणजे जास्त कमी किमतीच्या भरपूर होत्या, तर त्या आम्ही काही जास्त किमतीच्या घेतल्या नाहीत. आणि बाकीचे अशा बरण्या वगैरे पण खूप छान असतात तिथं, कारण मी याच्या आधी आणलेले आहेत, त्याच्यामुळं मला क्वालिटी माहिती आहे. तर अशाच छोट्या मोठ्या बरण्या ही, तर लागलं तर म्हणलं मग इथून नेता येतं काय पण. तर पाण्याच्या बॉटल्या तर आम्ही फायनली घेतल्या. त्याच्यानंतर ते भिंतीला चिपकवायच्या क्लिपासुद्धा घेतल्या. आणि मी ताटं बघत होते मला घ्यायला, पण ताटं काय एवढे व्यवस्थित नव्हते, 2-3 ताटं घ्यायचे होते मला, पण चांगले नव्हते. मग मी पाहिल्याच्यानंतर ते ठेवून दिले. त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी आल्याच्यानंतर परत वैष्णवी आणि ओम केक आणायला परत शिवडला गेले, कारण माझ्या मैत्रिणीचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळं मग त्यांना केक घ्यायचा होता. तर ओम आणि वैष्णवी गाडीवर कुटीवर येऊन केक घेऊन आले. तर हा केक आणलेला आहे, तर खूप छान केक आहे,
शिवडला मॉलच्या समोर दुकान आहे ते. दुकानाचं नाव काय मला माहीत नाही, पण चांगल्या क्वालिटीचा केक मिळतो. तर पूर्ण चॉकलेटचा केक आहे, छोटासाच आहे पण 400 रुपयाचा आहे. कारण क्वालिटी चांगली असते त्याच्यामुळं पैसे पण थोडेसे ते जास्तच घेतात. तर आता इकडे जाऊन त्यांनी केक आणला, तोपर्यंत आम्ही घरामध्ये गप्पा मारत बसलो होतो. तर पायल काय गेली नव्हती, पण वैष्णवी आणि ओम दोघंजण गेलते. तर केक घेऊन आले आणि आल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गाडीवर केक वाकडा ते म्हणजे होतो ना थोडंफार इकडं तिकडं, तर पाहूया कसा झाला आहे. तर हा पण काहीच झालं नव्हतं, व्यवस्थित घेऊन आले आणि छान आणलेलं आहे. तर त्या ओमच्या मम्मी पप्पाचं त्यांनी ॲनिव्हर्सरीचं नाव टाकून आणले त्याच्यामध्ये. तर हे छान केक आणला आणि केकची डिझाईन मेन खूप सुंदर आहे. तर आता बड्डेला सुरुवात करणारच आहोत. केक वगैरे सगळं टेबलवर ठेवून घेतलं त्यांना, पण जराशी तब्येत बरी नव्हती, पण रेडी व्हायला लावलं. तर ड्रेस वगैरे त्यांनी पण साडी नाही घातली, ड्रेसच घातला. त्याच्यानंतर मग त्यांना आता केक कापायची तयारी आता झालेलीच आहे. ती छोटीशी मुलगी त्यांच्या बाजूवाली आहे आणि आम्ही पण सगळे तयार झालोत. म्हणजे संध्याकाळचे खूप उशीर झाला होता, 9-10 वाजत आले होते. तर आता इथं पहिलं फोटो चालू आहे ओमचं, कारण पोरांचं कसं असतं पहिलं फोटो काढून घ्यायचे, बाकीचे कामं नंतर. तर आता इथं त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं जरा त्यांचं पण सगळं म्हणजे मूड नाही आहे जास्त, पण पोरांचं म्हणणं होतं की चला केक आणा आणि आज कापायचा म्हणजे कापायचाच. तर त्यांच्या शेजारच्या ताईंना पण बोलवलं होतं, त्यांच्या शेजारची मुलगी आहे. मुंबईमध्ये कसं असतं, कारण आपल्याला नातेवाईकापेक्षा शेजारी किंवा आजूबाजूवालेच कामाला येतात, त्याच्यामुळं मग पहिलं त्यांना बोलवायला लागतं. तर त्यांना पण बोलवलं आणि मुलगी खूप क्यूट आहे, म्हणजे छान आहे, बोलते पण खूप छान आणि म्हणजे खूप अशी मिळून मिसळून राहते, तिला ओळख पण लागत नाही. त्यांच्याशी तर खूप मस्ती करते पोरांबरोबर, ओम बरं, पायल बरं, वैष्णवी बरं सुद्धा आता ती ओळख झाली. मधलं माकड कोण आहे? मधलं माकड आता त्यांची तब्येत नाही बरी, थोडंसं चालू तोंडाला चव येईल. केक नका चालू. उरका उरका, इकडं पण बघा आमच्याकडं. हा. बस बस बस, जावा काकी. अरे हो, आम्हाला पण काढ, असा काढ. काकी व्हिडिओ थोडंच बघा, नंतर तिकडे बघा. ही खाली पण दाखव, ही फोकस केक खाण्यामध्ये. डेडिकेशन. तर आता इथं आम्ही सुद्धा फोटो काढून घेतले, केक वगैरे त्यांना चारला. त्याच्यानंतर पोरींचं आता चालू आहे केक चारायचं. वैष्णवी आणि पायल दोघीजणी उभा राहिल्यात साईडनी आणि मस्त त्यांना केक चारायचं काम चालू आहे. पण छोट्या मुलीचं बघितलं ना तुम्ही काय चाललं आहे तर तुम्हीच समजून घ्या, खूप म्हणजे असं तिला मस्ती करायला लागतं. तर त्याच्यानंतर आता इकडं बाकीचे सुद्धा सगळ्यांनी त्यांना केक वगैरे चारला आणि वैष्णवीनी पण तिलासुद्धा केक चारला, काकांनासुद्धा तिच्या चारला. तर आता इकडं फोटो काढायचं ओमचं काम चालूच आहे, सगळ्यांचे फोटो तोच काढत होता आणि मग बाकीचेसुद्धा अजून राहिले होते, त्यांचेसुद्धा काढायचे होते. तर आता लग्नाचा वाढदिवस होता, पण त्यांची पण तब्येत नव्हती बरोबर. पण आता पोरांनी त्यांना बरोबर उभा केलं. त्या बोलले आज केक कापायचा म्हणजे कापायचा आणि तयार व्हायचं म्हणजे व्हायचं. तर त्यांचं तेच चाललं होतं. त्या बोलल्या माझी काय तब्येत नाही, त्यांचं अजिबात तब्येत बरोबर नव्हती. मी गेल्याच्यानंतर त्यांच्या थंडी ताप अंगावर होतं, त्याच्यामुळं मग त्या बोलल्या मला काय अजिबात तब्येत माझी बरोबर नाही. पण आता कसं पोरांसाठी थोडंसं ऐकायला पण लागतं. तर हा साहिल आहे, ओमचा मित्र आणि विशालचा मित्र. तर ओम, विशाल, साहिल एकाच वर्गामध्ये शिकायला होते, त्याच्यामुळं तो पण आम्हाला म्हणजे असं घरच्यासारखाच वाटतो. कारण लहानपणापासून त्यांचं आणि आमचं रिलेशन चांगलं आहे, येणं जाणं. त्या पण आमच्या घरी येतात, कुठलाही कार्यक्रम असो काही असो. आणि त्यांचं आमचं काय असेल तर आम्हीसुद्धा इकडं जातो आणि त्यांचं काय असेल तर आम्हीसुद्धा तिकडं जातो त्यांच्याकडं.
तर कसं असतं म्हणजे एकदा ओळख पडली की मग माणसाचं नातं तयार होतं प्रेमाने, एकमेकांना बोलणं, एकमेकांचं सांगणं सुखदुःख, कारण आपण काय सगळंच नातेवाईकांना सांगू शकत नाहीत किंवा त्यांच्याशी सगळं आपल्याला मदतीला बोलू शकत नाहीत. इकडे बघा सगळे. काका बघा. तिकडे बस स्माइल दे, स्माइल. 1 2 3. तर आता लग्नाचा वाढदिवस तर पूर्ण झाला. त्याच्यानंतर सगळ्यांना केक वाटून दिला त्यांनी. मला पण दिलेला आहे डिशमध्ये. तर मला खूप मोठा केक दिला आहे, म्हणजे जास्त, कारण जेवण पण करायचं आहे. तर जेवणासाठी त्यांनी मस्त पार्सल मागवून माझ्यासाठी पण मागवले वेगळं, आणि ते नॉनव्हेज खातात त्याच्यामुळं त्यांना वेगळं मागवलं आहे, आणि माझ्यासाठी व्हेज. तर ते माझं मीच घेतलं, कारण ते मला बोलले मी काय हात वगैरे लावत नाही, तुमचं तुम्ही घ्या. तर मला पण इथं फ्राय राईस मागवला होता आणि त्यांच्यासाठी बिर्याणी मागवली होती. तर आता संध्याकाळचे 11 वाजले बड्डे वगैरे आवरूस्तोपर्यंत, आणि मस्त जेवणं केले आम्ही सगळ्यांनी. तर माझं मी स्वतः हाताने घेतलं, मला पण ताट दिलं आणि मस्त जेवण केलं मी. आणि जेवल्याच्यानंतर मला घरी पण यायचं होतं, तर उशीर झाला होता. पण म्हणलं चला आता आपण काय करू, डायरेक्ट रिक्षा करू आणि घरी जाऊ, कारण घरी वैभव आहे. त्याच्यासाठी मी थोडा स्वयंपाक जास्त केला होता, दुपारी होता, पण त्याला पण इथून पार्सल घेऊन गेले त्यांच्याकडनंच. केक वगैरे त्यांनी सगळं पॅक करून दिलं होतं. तर मग त्यांनी पण आल्यावर घरी जेवण वगैरे केलं. त्याला मी ती राईस गरम करून दिली आणि मग त्यांनी खाल्ली. तर मग असा होता माझ्या मैत्रिणीचा लग्नाचा वाढदिवस. कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर सगळ्यासोबत शेअरसुद्धा करा, तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा ओळखीच्या असेल त्यांच्यासोबत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करायला ताई विसरता सगळे तुम्ही. तर चला मग आता आम्ही मस्त जेवणं करून घेतो, आणि माझी जाण्याची जरा थोडीशी गडबड आहे, कारण माझ्यासारखं लक्षात येते आता उशीर होतो आहे आणि जायचं आहे घरी, कारण थोडंसं लांब आहे ना, त्याच्यामुळं. पण आता त्यांच्या बड्डेसाठी गेलेलं म्हटल्याच्यानंतर मग थोडा वेळ तिथं पण काढायला लागलं, आणि मग जेवणं वगैरे आम्ही केले. त्याच्यानंतर मग रिक्षा बुक केली आणि डायरेक्ट रिक्षाने वैष्णवी आणि मी घरी आलोत. तर असा होता माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचा वाढदिवस. तर तो खरोखर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला खरंच सबस्क्राईब करून घ्या.